नमस्कार सुरेंद्रदा. नमस्कार. सुरेंद्रदा, आज बुंगाला घेऊन कोरेगावच्या मैदानामध्ये दाखल झाल्यात. कसं वाटतं आज? खूप आनंद होतो आहे, कारण की हिंदी केसरी मैदान आहे. ह्या मैदानाला 82 वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे बैलगाडा मालक आहे त्यांची इच्छा असते की आपण हिंदी केसरीमध्ये पळावा आणि गोल प्राप्त होऊ व्हायचं. ते सर्व बैलगाड्या मालकाची इच्छा असते. तशीच इच्छा आमची पण आहे. आमचा बैल गुलाबराव आणि चांगल्यापैकी त्यांनी त्याचा पळाच्या जोराच्या लोकांचं मन जिंकले. ते पुन्हा एकदा त्याच्या फॅनला दाखवून देऊ. दादा, अखंड महाराष्ट्राला इच्छा होती की भुंगा आणि मथुर पळावा आणि तो मोठ्या मैदानामध्ये दोन मोठे वाघ एकत्र आले. काय सांगाल? नाही, ही इच्छा सर्वांचीच होती. जेवढे पण आपण यूट्यूबला बघतो सर्वांची बाहेर होती, एकदा भुंगा मथुर पळवा. आज त्यांच्या जे आपले यूट्यूबवरचे फॅन आहेत, भुंगाचे फॅन आहे, मथुरचे फॅन आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक पैरा घडून आलेला आहे. आणि दोघी शिस्तीचे बैल आहेत आणि दोघांनी आज लोकांच्या मनावर राज्य केलेले बैल आहेत. त्यामुळं त्यांचे फॅन फॉलोअर्स जे चाहता वर्ग आज कमी पडणार नाही आणि ते दाखवून देतील. आणि भुंगा आणि मथुरची जी फॅन फॉलोअर्स आज आहे मार्केटमध्ये, ती आज सर्वांना दिसून येईल काय त्यांनी काय कमवले. राहुल दाने तुमचे एक चांगले संबंध, काही कॉल वगैरे झाला होता का? हां, राहुल भाऊचा कॉल झाला होता, माझा बोलणं झालं होतं एक दिवसा अगोदर, आता काल परवाच. मग त्यांना बोललो बैल भरून गेला आहे, बोललो आपला. त्यांनी बोलले माझा बैल भरून गेलेला आहे, मथुर पण बैल भरून गेलेला आहे आणि भाऊ आज भेटेल मैदानामध्ये, समोर बोलूया. कसं वाटतं, कशी गाडीला घ्यास कसं काय लागेल? गाडीला सुंदर स्पीड लागेल, गाडीची सुंदर स्पीड लागेल आणि दोघी एका मापाचे बैल आहेत. त्यामुळं कसं आम्ही मथुर शाळा शिस्तीचा बादशाह आहे आणि भुंगा स्पीडचा बादशाह आहे. त्या दोघांच्या एकमेकांच्या संतुलाने गाडी चांगली पडणार. मला वाटतं गाडी कुठल्याही खांदी किंवा कुठल्याही पब्लिकला तरी काही अडचण येणार नाही, कारण की दोन्ही तसेच नंदी बोलतात. काय सांगाल? 100% बैल आज मथुर एक सांगू, मगाशी मी एका तुमच्या बाईटवर बोललो, मथुर सारखा पब्लिकचा बेतार बादशाह कोणच नाही. त्या टायमाला मथुरनी जे गाजवले पब्लिक तोडून पळण्याचा मान, ते आजपर्यंत लोकांच्या मनावर राज्य करतो. तसंच भुंगा पण आज पब्लिकचाच बेतार बादशाह आहे. तोही लोकांच्या मनावर राज्य चांगल्यापैकी करतो. त्यांनी दाखवलेलं आहे की मी पण एक मथुरच्या पाऊल ठेवून तुमचं सगळ्यांचं मन जिंकायचा प्रयत्न करतो. आपण बघा, जसा मथुर पब्लिकला पळला तसाच तोडीस तोड आता भुंगा पण त्याच पब्लिकला चिडून पळतो. मथुरच्या तोडीच नाही, मथुर खूप वेगळा नंदी आहे. आज मथुरने आज मालकाचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर जगभर केलेलं आहे. आणि तसंच भुंगा आज माझ्या बाबांचं नाव, आमच्या ग्रुपचं नाव सर्वस्व करतोय. त्याबद्दल आम्हाला सार्थक अभिमान आहे. दादा, कितव्या गटामध्ये गाडी पळणार आहे, कसं काय? गट हा 35 गटात पळणार आहे, क्रमांक 7ला. ते चाललं नियोजन 35 किंवा 43 मध्ये जे कोण आहेत आम्ही करूया. दादा, कसं काय गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण असणार? गाडीवर ड्रायव्हर आहे आमचा, कुणाल ड्रायव्हर आहे. आज त्याच्यावरती ते मथुरवरून बसला आहे तो भुंगा, तो नेहमीच हाकलतो आणि सुंदर असा जॅकेट म्हणू शकतो आणि ड्रायव्हर म्हणू शकतो. खूप छान ड्रायव्हर आहे तो. दादा, भुंगा किती दिवस इकडे आला होता? भुंगा किती दिवस इकडे आला? येऊन 2 दिवस झाले होते. 2 दिवस झाले होते का? रात्री भरला होता, सकाळी पोहोचला. इकडे बघता मिलिंद दादा आलेत. नमस्कार दादा. नमस्कार. कसं पदाची घ्या माहिती. लाजतोय तो, लाज आहे त्याला. आज त्याचा शृंगार करायचा आम्हाला मिलिंदचा. हां का? शृंगार. दादा, कसं वाटतं, पब्लिक भरपूर येणार ही जोडी बघण्यासाठी? चाहते वर्ग त्यांचे आहेत ना आज. चाहते वर्गात बघायसाठी दोघांची आज जी प्रेक्षकांची इच्छा होती भुंगार आणि मथुर पळावा, ती आज इच्छा पूर्ण होते. ना तुम्ही कधी निघाले होते इकडे मैदानामध्ये यायला? आम्ही रात्री 1च्या सुमारास घरून निघालो. थोडी कामं होती म्हणून थोडा उशिरा निघालो आणि सकाळी पोहोचलो. दादा, मथुर पण मैदानात आले, आता मटन भुंगाला पण मैदानामध्ये नेल. बैल आता टेम्पोत भरतील आणि बैल भुंगा मैदानात जायला. कसं वाटतं, रंगरूप फ्रेश आहे का बैल? बैलाचं खूप मालकासाठी पळतं ते. अख्खेच्या मालकासाठी पळतं. मालकाचं आणि आपल्या वडिलांचं पण नाव महाराष्ट्रामध्ये नेण्याचं काम केलं भुंगाने. खूप आमच्या बाबांचं नाव, जोपर्यंत आम्ही जो भाऊ आहे बाबांचं नाव आज नंबर करू आम्ही, कारण की बाबाने आम्हाला खूप काही गोष्टी आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत. आज आमची वेळ आहे त्यांचं नाव अखंड महाराष्ट्रावर जगभर चालू राहू दे. मित्रांनो, बघू शकता भुंगा आता निघाला, टेम्पोमध्ये भरण्याचं काम चालू आहे.
चला आता तुम्हाला पण शुभेच्छा देऊया. धन्यवाद.